श्री स्वामी समर्थ अधिक मास महात्म्य अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुराजाय नमः. प्रथम वंदुनी रघुनाथा करीतो प्रार्थना पतित आता. हे कार्य नेई बाशेवटा कृपा करी मजवरी. विश्वास माझ्या ऐके आहे मनात. सद्गुरु मस्तके वरदहस्त ठेवतील होऊन कृपावंत आशीर्वादा कारणे. ते देऊनी ज्ञानभास्कर अज्ञान अंधार करतील दुरा. शब्दातून करतील साकार ग्रंथ गोड भावांचा कलियुगीचा पापनाश. जेणे होईल तो खास अधिक मास ग्रंथ विशेष. श्रोते श्रवणे परिसावा. लक्ष्मी म्हणे हे जगन्नायका विनंती माझी प्रभू ऐका. पंचपर्वाचा भावनिका मज संघात सांगावा. पर्वे 5 सांगा कोणती काय त्याची महिमा ख्याती. काय फलिताचरते ती मिळेल तीच सांगावे. तेव्हा बोलिले रमापती ऐके 5 पर्वे कोणती. अधिक मासातील श्रेष्ठ ती. ध्यान देई श्रवणास वैधृती आणि विधिपात. पौर्णिमा अमुष्या ही त्यात. 5वे पर्व 12 श्रेष्ठ आहेत अधिक मासाची. विधिपात जरी घडेल धर्म घडेल तेने भाग्य ते फळेल. वैधृती जरी दान घडेल जोडेल महापुण्य तो. पौर्णिमेस घडेल हातून दान तरी संतोषेल चतुर्नान. अमोशेच्या पुण्य जाण संतुष्ट करी पितृगणा. 12 पर्व काळ विशेष तेने संतुष्ट रमा रमेश. संपन्न करिता हो महावनास संतोष तो कमलनयना. या साधुनी 5 पर्वानी जेरत होती होमावनी. तयाची चुकवी यम्या जाचनी स्वयंरमानात तो. दक्ष जे का पितृ तर्पणी. वैधृती वैतिपात साधी पर्वणी. धन्य धन्य ते प्राणी जीवनी न्यूनतान ए घरात. तयासी ते पितृगण आशीर्वाद देती संतोषून. म्हणून याने आम्हाला गुण दिले असे सद्गती. धेनूची जैसे दुग्ध वाढे प्रतिदिवशी थोडे थोडे तैसे वैधृतीचे पुण्य पडे चढे. एक एक दिसा मासाने वैधृती येते प्रतिमा सास. तीच साधून पर्वणी खास करू जाता ज्ञानधर्मास पुण्यसंचय वाढतो. प्रल्हादे जन्मोनी दैत्यकुळी वैधृती पर्वणी साधली भली. दान हवन कर्मे केली आणि जिंकिले नारायण नित्य नेहमी केले दान. त्या लाभले राजसन वैधृतीची थोर महिमान. श्रोते तुम्ही जाणा हो इंद्र संपत्ती लया जाता. तोही आचर्य याई वर्ता. लक्ष्मी प्राप्त झाली मागुता. ही पर्वणी साधता इंद्रास करून पदच्युत. इंद्रपद भोगी जो सुखास तो नृप धार्मिक पुण्यवंत. माधात नामे सूर्यवंशी देवेंद्र होऊनी दुःखी कष्टी. फिरता नारद त्याते भेटती म्हणती साध पर्वणी. वैधृती पूर्णपद लाभाकारणे बोध धरुनी तो चिंतात. इंद्राचरे हेची व्रत पुन्हा आसन झाले प्राप्त त्याचे. हे प्रभावे देवेंद्र सुखावून म्हणे. व्रत महिमा सांगे जणी म्हणे श्रेष्ठ ही वैधृती पर्वणी. साधा हिता कारणे शास्त्रधारी तुमास. दान महिमा तो खास या साधिता पर्वणीस. सांगतो श्रवण करावा पूर्व वैधृती साधून. जे का करतील कुणी दान समग्र देवताय होती प्रसन्न. आयशा उपासकावरी नाना पदार्थ दुधा तुपाची विविध रस आणि चवीचे पात्र भरून अर्पण केजे. त्याची सुयोग ब्राह्मणा. 16 तिळाचे लाडू ठेवून असो किंवा 16 केळी भरून पान करावे ते अर्पण. दान संकल्प सारोनी 16 खारका सुपाऱ्या 16 भरुनी पात्र देई चांगल्या. अर्पिता त्या ब्राह्मणाला बहुपुण्य पडे पदरात. वैधृती पूर्वी असे दान देऊ जाता तिची जाण. आरोग्यप्राप्ती आयवर्धन लागेल प्राण मात्रास. वैधृती पर्वाचे महिमान सांगचे पेते केले कथन. त्याचे ठेवा नित्यस्मरण आणि कथे आचरा. वरा पुराणी ठाई ठाई व्यतिपात महिमा वर्णिला पायी. तो सांगता आता सर्वाही सावध चित्ते ऐकावे. धर्माधर्मी ह्याच विचारी सांगितले अनेक प्रकार. ते सांगू जाता विस्तार होईल ग्रंथ ऐका. येथ पूर्वी धर्मराजाने गांजले असता संकटाने ए पर्वणीचे व्रत श्रद्धेने केले बहु आदरे. पुण्य त्याचे मिळे निपास. संपेया दुःख आणि वनवास पावता झाला राजपदास. पहा दाखला ग्रंथीचा चंद्रसूर्याचा योग सामना. जेव्हा तसे जुळून तो योग व्यतिपात जाण ऐसे शास्त्र सांगते. या पर्वाचा अगाध महिमा सवे वर्णून गेला ब्रह्मात. न भूतो न भविष्यती सीमा. या पर्वाच्या पुण्यास काशी क्षेत्रीचे पवित्र स्नान. जे करू जाता लाभे पुण्य त्याची तुलना करिता दान. व्यतिपात होगिना भाद्रपदामोशेचे किंवा साधून सोमवतीचे पुण्य. गंगा स्नानाचे पुण्य याशी तुलने
तुलेना किंवा सूर्यग्रहण पाहुणे रमले जरी जपानुष्ठानी वितीपात तुलसी पुण्यासी तुलनी न होय तयाची धन्य धन्य फळे अर्पिता जरी पाहुणे वितीपाता तरी पुण्य जे आता तोरवी त्याची नवर्णे प्रतिमासी वितीपात साधून अग्निहोत्र अर्पित अन्न किंवा अल्पसे जरी स्वर्णे तरी संतुष्ट अग्निदेव प्रातःकाळी स्नान करून मग करावे देवपूजन ब्रह्मा ज्ञानाधिक संपन्न करुणी बोलावे ब्राह्मणाचे करुणी पूजन पात्री नारळ खारका ठेवून अथवा सुपाऱ्या 30 देऊन दान करावे ब्राह्मणा यथा काल यथा शक्ती फळे रसाळ जेलाबती ती देऊन ब्राह्मणा प्रति पुण्यगाठी बांधावे ठिणगी जरी काही विलेशी भस्म तरी करी तृणा भाऱ्यासी तेसी पापे अनंतलयासी जाती पुण्य प्रभावे चढता पापांच्या अनंतराशी मनुष्य होत असे महादोषी त्या दोषाच्या निवारासी वितीपात व्रत हे की जे जरी अल्प स्वल्प सेवा घडे तरी पुण्याचा ठेवा नर नारीस समान बरवा आचारिता हे व्रती अपार ठेवून श्रद्धा ठेवून चतुर्वर्ण जरी करती जाणं तरी तयास पुण्य लाभून नरकी यातना चुकतात परी अंतरी दृढ विश्वास धरुणी करावे या व्रतास करीती तो ऋषिकेश उद्धरेल तुम्हा ते श्रद्धा जरी का थोडी ठाळली भावभक्ती बैठका लाली किंवा निष्ठा ही चाळवली तरी पुण्य पदरात नको अहंकार नको अभिमान तेने दुरावे नारायण भक्ताचा भाव पाहून भगवंत तो कृपा करी अहंकारे अंगी दूषण अहंकारिलेची मेला रावण अहंकारेचं हिरण्यकश्यपून वदवून घेतले स्वतःस मी ईश्वराचा भक्त म्हणून मनी नसावा तो अभिमान अनन्य भावेची जावे शरण तरीच हरी भेटतो आणि एक सांगतो ऐकावत अर्ध्यात सोडू नका जेणे राग जगन्नायका येईल ऐसे न वागा अर्धे व्रत न सोडावे अथवा दुजाचे मोडावे कृत्य ऐसे न करावे रोषण द्यावा देवाचा आचरावे निष्ठेने व्रत न त्यागावे अर्ध्यात जरी संकटे आली वाट्यात तरी मोडून द्यावे प्रयत्न जरी अर्ध्यात सोडिला कैसे यश येईल पदराला जरी युद्ध सोडून पळाला तरी विजयश्री तो ती कैसी व्रता आधीच प्रार्थना करावी त्या दया घना निवारुनी संकटे नाना जावे त्याचेच कृपेने सुलभ व्हावया संसार व्रताचा करा आचार घालून भार देवावर अकर्मी कर्म करा मी या व्रता ते करीन मी ते सिद्धीस नेईन मी त्या फळास पाविन अहंकारही हा नको यथामती यथाशक्ती भार घालून तो भगवंती दृढ विश्वास धरी चित्ती करता करविता श्रीहरी जो खारीचा खराची निष्ठावान अनन्य भावे प्रभूस शरण जाई त्याचे तो भगवान मनोरथ पूर्ण करी पदरी जरी पुण्यसंचय तरी भक्तीने उकले हृदय तो चर व्रताचरणी होय आणि सुखा पावे तो जन्मसार्थकी लावाया अधिक पुण्य जोडाया तेनेची जावे मार्गाया इतरांचे हे काम नव्हे इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंदने विरचित 11 अध्याय गौडः इति श्री अधिक मास महात्म्य 11 अध्याय श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय।